जय जिजाऊ जय शिवराय. तर मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आम्ही जिंजुर्डे या युट्यूब चॅनलवर. तर बघा आज लवकरच आलेलं आहे नवीन घरी, कारण की तुम्ही कालचा ब्लॉग बघितलाच आणि सगळ्यांना आवडला कालचा ब्लॉग आणि छान छान कमेंट पण केल्या सगळ्यांनी. आणि आज खरं तर ब्लॉग बनवण्याचं कारण की काल आम्ही तुम्हाला दाखवलं कसं म्हणजे कोणत्या पद्धतीनं लाईट फिटिंग ते सगळं झाली, कुठं कुठं कोणते लाईट बसवले. तर आज आलेलो आहे सकाळी लवकरच, आज 9-9:30 वाजताच आलं होतं कविता आणि मी घरचं सगळं काम आवरून. तर बघा कसं आहे, कोणता बी बंगला जेवढा बाहेरून भारी राहतो म्हणजे दिसायला छान राहतो, तेवढी त्याच्यामधली साफसफाई किंवा त्याच्यातली मेहनत जास्त असते. तर तुम्ही बघितलेच आमचे म्हणजे जसं घर चालू झालं आहे तसं आमचं म्हणजे थोडंसं काही एक काम झालं की लगेच साफसफाई करायची, दुसरं काम झालं की लगेच करायचं. कसं साफसफाई केलं म्हणजे घर पण एकदम भारी दिसतं आणि घरामध्ये काम करणाऱ्यांना पण एकदम भारी वाटतं, कारण की साफसफाई असल्यानंतर. आणि पप्पा तेच म्हणले मग सकाळी का तुम्ही सकाळी तिकडं जा नवीन घराकडे आणि नवीन घरात साफसफाई करून या, म्हणजे जे लाईट फिटिंगचे खोके ते पडलेले तर ते खोके ते उचलून आणि घर ते झाडून घ्यायचं होतं. आणि आज ग्रिलवाले पण येणार आहे म्हणजे बसवणारे मिस्त्री ते. तर मग पप्पाचं म्हणणं झालं की सकाळी तसं लवकर इथलं आवरलं ना की मग तुम्हाला बी ताण नको, कारण ते बी येणार आहे, त्यांच्या कामामध्ये अडथळा नको. बघा अशी थोडीशी माती किंवा वायरिंगचे तुकडे ते पडलेले राहते, त्याच्यामुळं म्हटलं मग घर झाडून घेतल्यानंतर एकदम भारी दिसतं. बघा खोके ते सगळे नेले हा खोके ते सगळे नेले पहिले ते सुपलीतलं सगळं मुलीच गळकी ती. मुलीच गळकी त्याच्यामध्ये नका टाकू. आणि पप्पाचं पण बघा इकडं बेसिंगचं भांडं घसायचं चालू आहे. खराब झालं रे पप्पा तिथं काय म्हणल्या. ग्रिलवाले कधी यायचे आज 1 वाजता का. हां हां. आणि इकडं सगळे खोके म्हणजे लहान लहान खोके का त्या मोठ्या खोक्यामध्ये भरून ठेवले, फक्त झाडायचं राहिलेलं होतं आणि झाडून पण घ्यायचं आहे. पण म्हटलं चला हे खोके सगळे एकदम बाहेर नेऊ आणि टाकून देऊ आणि त्याच्यानंतर मग झाडून ते घेऊ. चांगली आमची साफसफाई करायची, कारण जे जे स्क्रू मारलेले ते सगळी माती झालेली आहे आणि थोडंसं तरी घाल झाली. मग कसं एवढं भारी झालं म्हणजे एवढी घाल चांगली नाही वाटत, तर मग म्हणून चांगलं आहे. आणि एवढं मोठं घरात लाईट फिटिंग काय म्हणून ते खोके झालेले आहेत, तर सगळे खोके ते बाहेर नेऊन टाकणे आता आम्हाला. तर थोडंसं इथलं लवकर आवरायचं म्हणून पप्पा बी आम्हाला मदत करायला लागू राहिले, कारण त्याच्यामध्ये सिमेंटचं त्याचं हे राहतं थोडं कलरचं तेच गेलेलं, तर मग ते स्वच्छ करून आणि बरीचशी घाण निघालेली बघा. आणि एवढे खोके तर अजून पण बरेचसे राहिले आणि कविताने तिकडं काही नेऊन पण टाकलेले आहे. पप्पानी बी अगोदर 1-2 म्हणजे चांगले मोठे नेऊन टाकले आणि अजून पण घरात बरेचसे. पण मग कसं आहे आता बारीक बारीक निरीक वस्तू सगळ्या स्क्रू ते व्यवस्थित काढून आता आम्हाला सगळं हे करणं आहे. आता इथलं काही नेले बाहेर आता नाही, आपल्याला एकदम व्यवस्थित हे करून टाकण्यावर कविता त्याचे स्क्रू जर काही असले तर. आणि प्रत्येकाचे अलग अलग बारीक बारीक खोके, त्याच्यामुळं लई खोके तर इथं भरपूर झाले. आणि जिथं जिथं स्क्रू मारले तिथं अशी माती पण बरीचशी झालेली बघा, तर ती पण अशी व्यवस्थित झाडून घेऊन तर चाललेलं आहे. आता साफसफाई करून घ्यायचं, कारण थोड्याच वेळात ग्रिलवाले मिस्त्री येणार आहे, त्याच्यामुळं मग काही काही जे स्क्रू आहेत ते काही कामाचे आहेत ते पण मी म्हणजे बाजूला ठेवते, काय नंतर लागलं तर काम येईल. तर कविता चाललेले सगळे खोके ते बाहेर नेऊन टाकायचं. कविता फक्त खाली नको करू बरं का गं, कारण त्याच्यामध्ये स्क्रू ते असले तर आपल्याला काढून घ्यावं लागणार सगळे. आणि एका ठिकाणी गंज मारून आणि आपल्याला ते पेटून द्यायचे तर हा तिकडे झाडून घेतलं मी, आता हेच राहिलं फक्त एवढं.
ती बाहेर घे, मग जे जे कामाचं आहे ते साईडला आपण एक गोणीत घरी येऊन जाऊ. सध्या सगळंच बाहेर घेऊ आपण आता. लई झाले नाही या मग आता आवरण आता एवढं मोठ्या घराला झाडायला त्याला किती टाईम लागतो. काही जे जे कामाचं आहे ना स्क्रू ते सगळे खिशात घालून घे बरं का. हो ना मग ठीक आहे, ते तिकडचं झाडून आता. हां लाईट लावले ते काय ते मामा ते आले ना तर आकडा टाकला बघा. तिकडं सगळे घरातले लाईट लागलेले. बघा आता सगळा पसारा बाहेर नेलाय कवितांनी आणि मस्त चाललेलं आहे. आता झाडून घ्यायचं तर बराचसा म्हणजे भरपूर घाण निघली. आता फक्त हॉल झाडायचं बाकी आहे. तर एवढं झालं की लगेच आता बाहेर जायचं आहे. जे कबाड आहे ते सगळं व्यवस्थित काही कामाचं काही नाही तर ते सगळं हे करणार आहे बघा. आता खोके बरेचसे होते आणि आता इथलं सगळं स्वच्छ करून आणि बाहेर जाणार मी. बघा इकडं जेवढे कामाचे पुष्ट होते ते कविताने बाजूला काढलेले आणि जे काही काम ते काहीच काम असतात कविता. हे इकडले एक बी नव्हते का. नाही आणि हे फॅनचे बरे ना आपल्याला ते म्हणजे. हा मग काय राहू दे ते वरचं काढून टाकलं तरी जमणार त्याचे. नाही ते ना घरी गेलं बरोबर आपण आयडिया करू त्याला. हे क्लिपा काढ्या का हां म्हणजे डायरेक्ट सर कसं होईल ना या काय एक जण एक बस ना. हा जमन ना मान्यावर लागत आहे पुष्टी. लय पुष्ट झाली बाई. लय खोके जाते. हा ना तर पप्पा आधी एक खोकं फुल भरून ठेवलं होतं. हा ना मग हे मोठे खोके घरी घेऊन ती पिशवी घरी ते नको टाकू. झाडून ते आणलं होतं मी त्यात घालून. आता बरंचसं सगळं आवरून झालं आहे आणि थोडंसं बाकी होतं तर बघा एवढं नेणार मी आता. ते गोण्या आहेत काय कविता. हा का तर चाललेली आता साफसफाई. तर थोडंसं म्हणजे घरातलं सगळं आवरून घेतलं आणि इकडं आता बाहेरचं जे खराब आहे ते सगळं जाळून टाकायचं. आता ती पेटन का ते हे होऊन जाईल सगळं. म्हणलं काय हे ती झाकण गेलं ग. ते झाकण काही कामच नव्हतं का. जेव्हा आपण एखादं काम झालं की लगेच सगळं आवरलं तसं तबळ कबळ होऊन जातं ग. आता इथलं कांग्रेस ते सगळं कापून घ्यावं लागणार आहे. काय करायचं. हा बघा आता चाललेलं आहे घरी. तर घरातलं पूर्ण आवरलं आणि थोडंसं म्हणजे सामान ते होतं ते घेऊन चाललं. कुलूप नाही लावली. का काय पप्पा येईन ना इकडं. चल बैस.